परभणी जिल्ह्यात या आठवड्यात पावसानं विश्रांती घेतल्यानंतर सोयाबीन काढणीला खरं तर वेग आल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर मागच्या आठवड्यामध्ये जोरदार अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला होता। तब्बल 65 ते 70 मिलीमीटर पाऊस झाल्यानं हाताशी आलेला तो सोयाबीन पीक या ठिकाणी आपण पाहतो आणि त्याचं नुकसान झालेलं आहे। आपण ही सोयाबीनचा प्लॉट पाहिला तर अद्यापही या प्लॉटवरची जमीन जी आहे ती ओली आहे, त्यामुळे सोयाबीन कसा काढावा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे। खरं तर या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर मागच्या वर्षीच्या तुलनेच्या नुसार मोठ्या प्रमाणात घट उत्पन्नामध्ये झालेली आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर अर्ध्यापेक्षा जास्त सोयाबीन हा पावसामुळं सततच्या अतिवृष्टीमुळं गेल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। अशा प्रकारे आता या ठिकाणी सोयाबीन काढून संकलित करण्यात येत आहे आणि जवळपास सोयाबीन काढणीला जिल्ह्याभरामध्ये जोरदार तयारी झालेली आहे। दिवाळीच्या तोंडावरती खरं तर हा सोयाबीन काढण्याचे काम सुरू आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात प्रचंड घट होणार आहे, मात्र जे हाती येईल ते पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी वर्ग या ठिकाणी सोयाबीन कापणीच्या कामामध्ये रमल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। या प्लॉटवरचे शेतकरी आपल्यासोबत आहे। किती एकरवरती होतोय हा सोयाबीन? हे 3 एकर। बरं, किती बॅग लावले होते? 3 बॅग। बरं, आता साधारण किती नुकसान आहे? नुकसान तरी आता 2 वर्षी बॅगला 20 थैल्या 17 थैल्या व्हायच्या, पण गेल्या वर्षीपासून 10च्या वर होईल। आता या वर्षी किती होईल असं वाटतं? आता या वर्षी 10 थैल्या होत्या बॅगला, म्हणजे अर्धा जवळपास अर्धा। किती सतत पाणी आता आपण पाहतोय की चिखल आहे या प्लॉट वरती, तर सतत पाण्यामध्ये राहत होता हा सोयाबीन? हा, सतत पाण्यामध्ये। मग आता अर्ध्यापेक्षा जास्त नुकसान आहे? अर्ध्यापेक्षा जास्त नुकसान। तर ही स्थिती आहे। साधारण अर्धा सोयाबीन मागच्या वर्षीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा कमी त्यांच्या हाती येणार आहे। दिवाळी तोंडावर आहे आणि जे उरले सुरलेलं ते पदरात टाकून घेण्याचा प्रयत्न हे शेतकरी खरं तर करत आहेत। यंदा परभणी जिल्ह्यात सततच्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळं खरं तर मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाला नुकसान झालेलं आहे, मात्र जे उरलं ते पदरात टाकून घेण्यासाठी शेतकरी धडपड करत असल्याचा दिसून येते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।